जय महाराष्ट्र मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. महाराष्ट्र होमगार्डबद्दल आणखीन एका अपडेटसह मी आलेलो आहे. चला तर मग पाहूया ती अपडेट कोणती. बघा, सदरचं परिपत्रक हा जी आर निघालेला आहे. तर आपण पाहू शकतो दिनांक आहे 4/10/2024. 4 तारखेला हा हा परिपत्रक निघालेला आहे. तर आपण पाहूया की काय आहे ते. महाराष्ट्र शासन प्राथमिक शिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मध्यवर्ती इमारत, पुणे. तर बघा, विभागीय शिक्षण उपसंचालक सर्व, शिक्षणाधिकारी, शिक्षण प्रमुख, प्रशासकीय अधिकारी, तसंच जिल्हा परिषद, मनपा, नगर परिषद, नगरपालिका सर्व. राज्यातील विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेबाबत धोरण निश्चित करण्याबाबत समाजातील विविध घटकातून विद्यार्थी सुरक्षाबाबत सूचना, अभिप्राय मागविणे. तर बघा, हा सदरचं परिपत्रक काढण्यात आलेलं आहे दिनांक 4/10/2024. याआधी 2022ला होमगार्डच्या संदर्भातला जी आर काढण्यात आला होता, परिपत्रक काढण्यात आलं होतं. तर त्याऐवजी ते परिपत्रक किंवा तो जी आर लागू करण्याच्या ऐवजी जनतेमधून यांनी अभिप्राय मागवलेला आहे. तर आपण पाहूया की पुढे काय येते. बघा, राज्यातील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसंदर्भात करावयाच्या उपाययोजनाबाबत शालेय शिक्षण व क्रीडा विभागामार्फत वेळोवेळी शासन निर्णय परि परिपत्रकान्वये मार्गदर्शन सूचना निर्गमित करण्यात आल्या आहेत. मान्य उच्च न्यायालय मुंबई येथे दाखल सुमोटो याचिका क्रमांक 1/2024च्या अनुषंगाने दिनांक 3/9/2024 रोजी दिलेल्या आदेशानुसार संदर्भ क्रमांक 3 अन्वये दिनांक 19/9/2024 अन्वये गठीत केलेल्या समितीचा विस्तार व कार्यकक्षेबाबतची निश्चिती केली आहे. त्यानुसार समितीची विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसंदर्भात करावयाच्या उपाययोजना शिफारशीचा अहवाल 2 महिन्याच्या आत शासनास सादर करण्याचे निर्देश दिलेले आहेत. संदर्भ क्रमांक 3 मधील निर्देशानुसार समितीची बैठक दिनांक 1/10/2024 आयोजित करण्यात आलेली होती. दिनांक 1/10/2024 रोजी समितीच्या बैठकीमध्ये माननीय अध्यक्ष यांनी विषयांकित प्रकरणी दिलेल्या सूचनेनुसार समाजातील विविध घटकातून विद्यार्थी सुरक्षेबाबत सूचना, अभिप्राय मागवण्यासाठी कार्यालयाने नागरिकांसाठी सदरच्या लिंकवर सूचना व अभिप्राय देण्यासाठी आवाहन केलेले आहे. या लिंकवर अभिप्राय नोंदवण्याचा कालावधी हा दिनांक 4/10/2024 ते 12/10/2024 असा आहे. सदर माहितीस विनामूल्य जाहीर प्रसिद्धी राज्य, विभाग, जिल्हा स्तरावर वर्तमानपत्रात प्रसिद्धी देण्यासाठी माननीय महासंचालक माहिती व जनसंपर्क कार्यालय मुंबई यांना संदर्भ 4 अन्वये विनंती केलेली आहे. आपणास कळवण्यात येते की आपण समाजातील विविध घटकातून विद्यार्थी सुरक्षाबाबत सूचना, अभिप्राय मागवण्यासाठी आपल्या कार्यक्षेत्रातील नागरिकांना बघा, हे सदरची जी लिंक दिलेली आहे त्याच्यावर जाऊन अभिप्राय देण्यासाठी नागरिकांना आवाहन करावे. तर अशा प्रकारे ही लिंक महत्त्वाची आहे. महाराष्ट्रातील तमाम होमगार्ड बांधवांना नम्र विनंती आहे की शिक्षण विभागाकडून अभिप्राय म्हणजेच फीडबॅक मागून घेण्यात आलेला आहे. शालेय विद्यार्थिनींच्या सुरक्षेसंदर्भात ही खूप गंभीर गोष्ट आहे. त्याचबरोबर महाराष्ट्रातील होमगार्ड जवानांना आपले कर्तव्य हे कायमस्वरूपी या माध्यमातून बजावता येऊ शकते. तर प्रत्येक तालुका पथकानुसार जे होमगार्ड जवान आहेत त्यांनी आपल्या कुटुंबातील जे पाल्य आहेत किंवा आपल्या कुटुंबातील जे मुलं आहेत, जे शाळेमध्ये जातात, ज्या विद्यार्थिनी आहेत ज्या शाळेमध्ये जातात, त्या शाळेमधील जे प्राध्यापक असतात किंवा जे शिक्षक असतात त्यांच्याशी वार्तालाप करून प्रत्येक शाळेमधून त्या लिंकच्या माध्यमातून तो अभिप्राय तसेच जो फीडबॅक आहे की जे होमगार्डला सुरक्षेसाठी देण्यात यावे असे त्यांच्याकडून जर फीडबॅक नोंद करून घेतला किंवा त्यांना फीडबॅक देण्यास सांगितलं तर त्याचा खूप मोठ्या प्रमाणावर चांगले पॉझिटिव्ह सकारात्मक बाब आपल्याला पाहायला मिळू शकते की विद्यार्थिनींची सुरक्षा ही खूप चोख पद्धतीने होईल, खूप चांगल्या पद्धतीने होईल. त्याचबरोबर महाराष्ट्र होमगार्ड जवानांना त्यांचे कर्तव्य बजावण्यासाठी वर्षभराची संधी देखील मिळेल. म्हणजे रेग्युलर कायमस्वरूपी त्यांचं कर्तव्य बजावण्याची त्यांना संधी मिळेल. तर आज आपण पाहू शकतो की प्रत्येक मुलामुलींकडे मोबाईल फोन आहे. त्याचबरोबर कुटुंबात त्यांच्या देखील मोबाईल फोन वापरला जातो. तर
शाळेच्या सुरक्षेसाठी होमगार्ड उपलब्ध करून देण्यात यावे असे प्रत्येकाच्या फीडबॅकच्या माध्यमातून त्यांच्याकडून शक्य तेवढ्या जणांकडून जर आपण करून घेतले, फीडबॅक सेंड केला, ओळखीच्या आपल्या जवळच्या किंवा आपले विद्यार्थी मुलं ज्या शाळेमध्ये शिकतात त्या शाळेतील बाकीच्या विद्यार्थ्यांच्या माध्यमातून जर हे राबवलं गेलं, ही आयडिया राबवली गेली किंवा हा संदेश जास्तीत जास्त शेअर केला, फॉरवर्ड केला, तर प्रत्येक शाळेतून खूप पॉझिटिव्ह असा रिस्पॉन्स होमगार्ड जवानांसाठी मिळेल. तर ही सर्वांची एकत्रित जबाबदारी आहे की सर्वांनी या गोष्टीला जास्तीत जास्त प्रमाणात शेअर करावं. कारण की आत्ता सध्याच्या काळात आपण पाहतोय की शालेय ज्या विद्यार्थिनी आहेत त्या खूप मोठ्या प्रमाणावर अत्याचारांना बळी पडत आहेत. त्याचबरोबर खूप आकडा पाहिला तर खूप मोठा आहे, जो आपल्या समाजाला एक नागरिक म्हणून लाजवेल की अशा घटना वारंवार आपल्या महाराष्ट्रासारख्या राज्यात घडत आहेत. जो महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांच्या म्हणजे विचारांनी, स्वप्नांनी किंवा त्यांनी केलेल्या संघर्षाने घडवला गेलेला आहे. तर त्या महाराष्ट्रामध्ये अशा गोष्टी घडतायत ही खूप लाजिरवाणी गोष्ट आहे. तर या गोष्टींना कुठेतरी आळा बसला पाहिजे किंवा ह्या गोष्टी कुठेतरी बंद झाल्या पाहिजे, या घटना बंद झाल्या पाहिजेत. यासाठी आपल्या सर्वांची जबाबदारी आहे की शालेय विद्यार्थिनींची सुरक्षा ही खूप महत्त्वाची आहे. तर त्या दृष्टीने सर्वांनी खूप जास्तीत जास्त प्रयत्न करावा. सदरचा जो फीडबॅक आहे तो व्यवस्थित नीट वाचून भरावा व जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही बाब शेअर करावी. शाळा व शालेय परिसर तसेच विद्यार्थी वाहतुकीदरम्यान विद्यार्थ्यांची सुरक्षा आणि लैंगिक गुन्ह्यापासून बालकांचे संरक्षण कायदा 2012, पोस्को कायद्याची परिणामकारक अंमलबजावणी होण्यासाठी करावयाच्या कार्यवाहीसंदर्भात सूचना करणे. तर अशा प्रकारे लिंकवर क्लिक केल्यानंतर आपल्याला समोर विंडो ओपन होताना दिसते. त्यानंतर खाली आल्यानंतर आपण पाहू शकतो तर तिथे ऑप्शन आहे. तर आपला प्रत्येकाचा ईमेल ॲड्रेस समोर दाखवतो, जसे की माझा ईमेल ॲड्रेस समोर दाखवत आहे. त्यानंतर तोच ईमेल ॲड्रेस आपल्याला पाहायला मिळतो, पण तिथे समोर एक बॉक्स आहे, त्याला टिक करायची आहे. तर अशा प्रकारे टिक केली, वरती पाहू शकतो राईट साईडला सेव्ह होतो आहे आपला ईमेल ॲड्रेस. त्यानंतर मी माझे संपूर्ण नाव टाकलेलं आहे, विनोद राजेंद्र पाटील. त्यानंतर माझं वय टाकलेलं आहे 32. त्यानंतर पत्ता टाकलेला आहे, प्रत्येकाने आपापला पत्ता टाकायचा. त्यानंतर माझा मी मोबाईल नंबर टाकलेला आहे, तर आपण पाहू शकतो. त्याचनंतर जो आपला वरती ईमेल ॲड्रेस आहे तो सदरचा ईमेल ॲड्रेस तो व्यवस्थित प्रॉपरली फुलफिल करायचा आहे. त्यानंतर तुमचं जेही नोकरी असेल प्रायव्हेट किंवा सरकारी तर ती त्यामध्ये टाकायची आहे. जॉब म्हणून लिहिलं तरी चालतं. तर खाली आपण सूचना पाहू शकतो. सूचना या 150 शब्द मर्यादेमध्ये असाव्यात. सूचना ह्या मुद्देनिहाय असाव्यात. वैयक्तिक टीका अथवा आक्षेपार्ह लिखाण असू नये. व्यक्ती अथवा संस्थांच्या संदर्भात सूचना असू नयेत. सूचना सादर करण्याचा कालावधी 4/10/2024 ते 12/10/2024 राहील. तर खाली इथं डेट पाहिलेली आपल्याला, म्हणजे मी डेट टाकली ती आपल्याला पाहायला मिळेल की डेट टाकली आहे ती. प्रत्येकाने अशी डेट ज्या दिवशी तुम्ही लिहिणार आहात, म्हणजे अभिप्राय व्यक्त करणार आहात किंवा सबमिट करणार आहात, त्या दिवशी डेट तुम्ही टाकायची. तर बघा, कृपया आपला अभिप्राय विषय निवडावा. तर विषय निवडताना खूप महत्त्वाची गोष्ट आहे की इथे 2 विषय आहेत जो अभिप्राय निवडायचा आहे त्या संदर्भात. पहिला विषय आहे विद्यार्थ्यांच्या शाळा व शाळा परिसरातील तसेच वाहतुकी दरम्यानच्या सुरक्षेसंदर्भातील उपाययोजनाबाबत सूचना करणे. तर आता जे विद्यार्थिनींवर अत्याचार होतात किंवा ज्या अत्याचाराला बळी पडले आहेत तर त्यांच्यासाठी हा पहिला विषय आहे. त्याचबरोबर पोस्को कायदा व इतर तद अनुषंगिक कायद्याची परिणामकारक अंमलबजावणी होण्यासाठी करावयाच्या कार्यवाहीसंदर्भात सूचना. बघा, अत्याचारानंतरनं जे लहान मुलीवर अत्याचार होतात ते पोस्को अंतर्गत, म्हणजे त्या कायद्याच्या अंतर्गत येतात. तर त्याच्या शिक्षेस अंमलबजावणी कडक प्रकारे कशी केली जाईल यासाठी ही दुसरी सूचना आहे. तर ज्या शाळेचे विद्यार्थिनी आहेत त्यांना जे सुरक्षा द्यायची आहे, सेफ्टी त्यांची राहावी, यासाठी जे महत्त्वाचा ऑप्शन आहे तो ऑप्शन आहे पहिला. तर तो निवडायचा आहे सर्वांनी. त्यानंतर इथं आपला अभिप्राय व्यक्त करायचा आहे. तर मी माझा अभिप्राय बघा, माझा अभिप्राय मी व्यक्त केलेला आहे
आपण पाहू शकतो, महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थ्यांना आणि विद्यार्थिनींना पोलीस सुरक्षा देऊ शकत नाही. पोलीस दलातील अपुऱ्या मनुष्यबळामुळे महाराष्ट्र निमशासकीय दल म्हणजेच महाराष्ट्र गृहरक्षक दल होमगार्ड विद्यार्थिनींना योग्य सुरक्षा देऊ शकेल, कारण की ते पूर्णपणे प्रशिक्षित असून कर्तव्यदक्ष असतात. तसेच पोलीस दलाला सहाय्यकारी दल म्हणून होमगार्ड हे गेले 76 वर्षापासून काम करत आहेत. त्यामुळे प्रत्येक शाळेवर होमगार्ड जवानांना नेमण्यात यावे. विद्यार्थिनींवर होणारे अन्याय, अत्याचार, त्यांच्या जीव घेणं प्रकार यावर आळा घालण्याकरिता विद्यार्थिनींची सुरक्षाच्या हेतूने सरकारने घोषित केलेल्या होमगार्ड जवानांची नियुक्ती ही शाळा व कॉलेजवर करण्यात यावी. तर बघा, सर्वांनी अशा प्रकारे आपला अभिप्राय व्यक्त करायचा आहे, कारण की ते खूप महत्त्वाचं आहे. जर अशा प्रकारे तुम्ही तुमचा अभिप्राय दिलात तर त्याचा फायदा महाराष्ट्रातील 50,000 होमगार्ड जवानांना होणार आहे. तर बघा, लक्षात घ्या, महाराष्ट्रातील तमाम होमगार्ड जवानांना बांधवांना नम्र विनंती आहे की शिक्षण विभागाकडून अभिप्राय म्हणजेच फीडबॅक मागण्यात आलेला आहे, तर तो अशा प्रकारे सबमिट करायचा आहे. अशा प्रकारे मी माझा अभिप्राय व्यक्त केलेला आहे. तर आता आपण माझा अभिप्राय सबमिट करताना पाहूयात. तर मी माझा अभिप्राय सबमिट करत आहे. तर बघा, युअर रिस्पॉन्स हॅज बीन रेकॉर्डेड. तर माझा अभिप्राय अशा प्रकारे सबमिट झालेला आहे. तर सर्वांना विनंती आहे की सर्वांनी अशा प्रकारे जाऊन आपला अभिप्राय हा सबमिट करावा. या माध्यमातून शालेय ज्या विद्यार्थिनी आहेत त्यांच्या सुरक्षाबाबत सरकार गांभीर्याने ध्येय धोरण ठरवेल. त्याचबरोबर महाराष्ट्र होमगार्ड दलाच्या माध्यमातून प्रत्येक शाळेवर विद्यार्थिनींसाठी सुरक्षा पुरवली जाईल, प्रोव्हाइड केली जाईल, उपलब्ध करून दिली जाईल. तर याचा फायदा असा होईल की विद्यार्थिनींची सुरक्षा खूप चांगल्या पद्धतीने होईल. ज्या घटना घडत आहेत, जे विद्यार्थिनी अत्याचारांना बळी पडत आहेत, ते होणं बंद होईल किंवा त्या गोष्टीवर आळा बसेल. त्याचबरोबर महाराष्ट्रातील तमाम होमगार्ड जवानांना त्यांचं कर्तव्य चांगल्या पद्धतीने बजावता येऊ शकतं. यामुळे ज्या घटना घडत आहेत त्यावर आळा बसेल आणि आपण पाहू शकतो अशा प्रकारे या गोष्टीचा लाभ हा प्रत्येक विद्यार्थिनींना देखील होणार आहे, त्याचबरोबर होमगार्ड जवानांना देखील होणार आहे. तर अशा प्रकारे सर्वांनी ह्या गोष्टीचा फॉलोअप करायचा आहे. जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करायचा आहे. त्याचबरोबर जास्तीत जास्त फीडबॅक लोकांपर्यंत कसा पोचेल याकडे लक्ष द्यायचं आहे. हा व्हिडिओ जर आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि जास्तीत जास्त सबस्क्राईब करा. एवढं बोलून माझा हा व्हिडिओ मी संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.